हाय गाईज, आज होता 1 जानेवारी आणि वर्षाचा पहिला दिवस आणि आपलं मिनी ब्लॉग्स आजपासून स्टार्ट होणार आहेत. सो मगाशीच मी उठली, माझी आंघोळ वगैरे झाली. मग त्याच्यानंतर मी देवपूजा करून घेतली, स्वामींकडून जरा चांगला आशीर्वाद वगैरे मागितला. मग त्याच्यानंतर मी उंबरठ्याची पूजा करायला घेतली. उंबरठ्याला मस्त हळदीचं लेपन लावलं, उंबरठ्याची पूजा वगैरे केली. आणि हे सगळं करून खूप जास्त चांगलं वाटत होतं. घरात पण एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते असं केल्याने. आणि मी दर गुरुवारी तर नाही, पण मला जेव्हा जेव्हा टाईम भेटतो तेव्हा मी हे सगळं करते आणि मला खरोखर खूप चांगलं वाटतं स्वामींची भक्ती करून. मग त्याच्यानंतर माझं हेच सगळं चाललेलं. मी ह्याच्यातच पूर्ण 1 घंटा वेस्ट केला आणि मला लक्षातच नव्हतं की मला मठात जायचं आहे. सो त्याच्यानंतर मी हेच करत होती. मग पूर्ण लेपन वगैरे केलं मी हळदीचं. त्याच्यानंतर मग मी असंच माझं हळदीचं लेपन वगैरे करून सगळं झालं. मग मी लादी पुसली होती ती आणि मग त्याच्यानंतर जेवण बनवायला घेतलं. मग त्याच्यानंतर मी जेवण वगैरे सगळं बनवलं आणि मग मी तो बडबड करत होती. माझी ओव्हर ॲक्टिंग तुम्ही लोक बघू शकता गाईज, इग्नोर करा तुम्ही त्या गोष्टीला. मग त्याच्यानंतर मी भाजी वगैरे बनवली, मग भात वगैरे बनवला. मग त्याच्यानंतर मी निघालेली मठात जाण्यासाठी. सो मी मठात जाण्यासाठी निघालेली आणि तिकडे पण माझी बडबड चालू आहे. माझं कॅमेरा चालू झाल्यावर माझं तोंड बंदच राहत नाही. मग त्याच्यानंतर मी गेली, मला रिक्षाच नव्हती भेटत. मग रिक्षा भेटली, मग फायनल पोचली मठात आणि एवढी गर्दी होती ना मठात. मग स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग त्याच्यानंतर मी विसरलेली की मला पुढे पण काय शूट करायचं आहे. पुढे काय शूटच आणि मग मी विसरलेली की मला पुढे पण काहीतरी शूट करायचं. मग नंतर मला आठवलं, पण मी नंतर काहीच नाही, रात्री मला हे सगळं आठवलं. मग मी पुढे काहीच नाही शूट केलं आणि कारण की आता मी नवीन ब्लॉगर झाले म्हणून मी विसरली. पण मी पुढे कंटिन्यू राहीन. बाय बाय.